नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज भाग 30 मध्ये मी रुपेश पांडुरंग धुमाळ आज नवीन विषय घेऊन आलोय इतिहासासंदर्भात माहिती। आजपर्यंत आपण विज्ञान, राज्यघटना, पंचायत राज, भूगोल याच्या संदर्भात मी माहिती देत आलो। शॉर्ट व्हिडिओज पण टाकलेत आणि पूर्ण व्हिडिओज पण टाकलेत, तर ते नक्की अभ्यास करा। आता त्याचाच अभ्यास करता करता आज इतिहासाचा पण अभ्यास करू आपण। आता इतिहासात प्रश्न कोणत्या स्वरूपात येतात हे तुम्हाला माहिती आहे, पण तरी त्यातल्या त्यात मी घटनाक्रमानुसार एक प्रश्न आणलाय, एक पॉइंट आणले, तर तो अभ्यास करू। त्या घटनाक्रमांवर तुम्हाला अशा प्रकारे विचारले जातात की हा घटनाक्रमानंतर कोणती घटना घडली किंवा कोणत्या प्रकारे घटना घडली आहे। तर आज आपण जो घटनाक्रम लावणार आहे त्याच्या सोबतच तुम्हाला मी इयर म्हणजे कोणत्या वर्षी घटना घडली हे तुम्हाला सांगेन। तर बघूया, राष्ट्रसंघाचा टिळक युग हा जो भाग बघाल तर तो आपल्याला आढळताना दिसतो 1905 ते 1920 चा। सत्याग्रह पर्व 1920 ते 1947 चा आढळताना दिसतो। चंपारण्य सत्याग्रह 1917 चा आहे। खेडा सत्याग्रह 1918 चा आहे। वाटतात सोपे पण कन्फ्युज करतात, जालियनवाला बाग हत्याकांड जे पंजाब मध्ये झालं ते 1919 चं आहे। खिलाफत चळवळ ही 1919 ते 1924 च्या दरम्यान आढळताना दिसते। असहकार चळवळ 1920 च्या संदर्भात आहे। चौरी चौरा प्रकरण हे 1922 चं आहे। स्वराज्य पक्ष हा 1923, सविनय कायदेभंग हा 1930 आणि पुणे करार अत्यंत महत्वाचा करार 24 सप्टेंबर 1932। बघा, एवढा घटनाक्रम मी तुम्हाला मध्येच सांगितलेला आहे। या घटनाक्रमानुसार तुम्हाला कोणत्याही प्रकारे पॉइंट आला तर तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि त्याच्यावर एक मार्क हक्काचा ठेवू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कोणत्याही कारणास्तव तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।